नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिकन वाई 24 न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमची. 4 जूनला आपण लोकसभेचे निकाल पाहिलेले होते. आपण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये विधानसभेची निवडणुका देखील लागणार आहेत. त्या संदर्भात आपण थोडंसं विश्लेषण देगलूर विधानसभा संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. तर थोडक्यात त्याच्या अगोदर देगलूर विधानसभाकडे येण्याच्या अगोदर आपण राज्यामध्ये जर पक्षासंदर्भात जर बघायला गेलं तर एकूणच जे काही महाविकास आघाडीला इथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये त्यांना जागा जरी मिळाल्या असल्या तरी एका बाजूला जर काँग्रेस म्हणत आहे की आता विधानसभेमध्ये 288 जागा ही स्वतः नाना पटोले यांनी सांगितलं आहे की आम्ही लढण्यास तयार आहोत. तर काल एक पत्रकार परिषद झाली महाविकास आघाडी, त्यामध्ये उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे असं एकूणच सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून देखील जे काही पक्षाचं काम आहे त्याचं काम चालू आहे. तर तिकडे देखील थोडंसं शिंदे गटामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे स्ट्राईक नेट म्हणून तिकडे वाद एका बाजूला चालू आहे. तर आपण थोडक्यामध्ये जर बघायला गेलं तर एकूणच येणाऱ्या ज्या विधानसभा आहे त्या विधानसभामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रपणे लढतील का, महायुती आणि कोणाची सत्ता या ठिकाणी या राज्यामध्ये येईल, महाविकास आघाडीची येईल का महायुतीची येईल, ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. त्या संदर्भात आपण नंतर बोलणारच आहोत. पण आता आपण देगलूर विधानसभा संदर्भात सांगायचं की इथे एसी साठी ती सीट राखीव आहे. त्यामुळं या ठिकाणी कोणते उमेदवार राहणार आहेत आणि त्याचा इतिहास जर बघायला गेला तर एकूणच देगलूर विधानसभा संदर्भामध्ये फक्त महत्वाचे मुद्दे जे आहेत, इथं लेडी प्रकल्प आहे, इथं रेल्वेचा मुद्दा आहे, इथल्या उद्योगासंदर्भात, शैक्षणिक संदर्भात आणि शेतकऱ्याचे प्रश्न, सिंचनाचे अनेक असे काही समस्या आहेत देगलूरमध्ये की ते आतापर्यंत कोणी निकाली काढलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या देगलूर विधानसभा संदर्भामध्ये कोण या ठिकाणी आमदार या जे काही विकास कामं राहिले आहेत त्यांना ते पूर्ण करतील का हे येणाऱ्या काळामध्ये, आणि जे इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत, पुन्हा एकदा या ठिकाणी कोण निवडून येईल का, तर या संदर्भात थोडक्यात आपण बघायला गेला असेल तर या ठिकाणी आताचे चालू जे आमदार आहेत जिथे रावसाहेब अंतापूरकर आहेत. अंतापूरकर यांनी कोरोना काळामध्ये त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या मुलाला एक सहानुभूतीच्या लाटेमध्ये जे निवडून आले होते त्यांचे विरोधक त्यावेळेचे सुभाष साबणे होते आणि तिसऱ्या नंबरला वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर उत्तम इंगोले सर होते. तर त्यामुळे एकूण हे जे काही निवडणूक जी होती यामध्ये सहानुभूतीच्या लाटेवर ही निवडणूक झाली होती पोटनिवडणूक 2021 मध्ये नोव्हेंबरच्या. तर त्यामध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. तर येणाऱ्या आपण जर थोडक्यात जरी इतिहास बघायला गेला तर आपण तुम्हाला बघू शकता की 2 नोव्हेंबर 2021 ला पोटनिवडणूक झाली होती. त्यामध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर हे निवडून आले होते. तर इथं सहानुभूतीची लाट होती. त्यानंतर पक्षांतर सुहास साबणे यांनी शिवसेनेतून बीजेपी मध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी बरेच शिवसैनिक नाराज झाल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या फरकाने त्यांचा मोठ्या मताधिकाऱ्याने त्यांचा तिथं पराभव झाला. त्यामुळे काही लोकांनी नाराजगी देखील होती. त्यामुळं त्यांना या ठिकाणी हे पाहायला येतं एकूणच त्या ठिकाणी त्यावेळेची जी काही परिस्थिती होती ती वेगळी होती. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याच पद्धतीचं काम राहील का त्यांना पुन्हा एकदा सामन्याला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळेल का शिवसेनेकडून मिळेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. पुन्हा एकदा काँग्रेस या लोकसभेमध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर काँग्रेसचा प्रचार केल्यामुळे पुन्हा एकदा ते काँग्रेस पूर्ण उमेदवारी मागतील का दुसरा चेहरा काँग्रेस देईल हे मात्र येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे. आणि इच्छुक उमेदवार भरपूर यावेळेस देगलूरमध्ये येत आहेत. आणि देगलूर विधानसभा संदर्भात जर बोलायचं झालं तर मी येथून एकदा रहिवासी असल्यामुळे या ठिकाणचं विश्लेषण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. या ठिकाणी जर बघायला गेलं तर देगलूर विधानसभा संदर्भात जे इच्छुक उमेदवार असतात ते ऐन विधानसभेची निवडणूक 1-2 महिन्यावर असल्यावरच या ठिकाणी देगलूर विधानसभा मतदारसंघात येऊन आपल्या कामाचा मागोवा सांगत असतात. आम्ही हे कामे करू आणि त्यांच्या फेऱ्या वगैरे सुरू होतात आणि भेटीगाठी सुरू असतात. त्यामुळे येणाऱ्या ज्या काही 2024च्या विधानसभा संदर्भात ते इच्छुक उमेदवार या ठिकाणी कोण कोण असणार आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे. तर आपण बघू शकतो की गेल्या वेळेचा इतिहास बघायला गेला देगलूर विधानसभात तर सन 2019 मध्ये रावसाहेब अंतापूरकर जे स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि त्यांना जे विजय त्यावेळेस प्राप्त झाला होता 89,407 नंतर जे झाला होता. तर त्यानंतर 2014 मध्ये सुभाष साबणे हे शिवसेना पक्षाकडून लढले होते. त्यावेळी त्यांना 66,852 मतांनी ते विजय झाले होते. तर तिसऱ्यांदा त्यांना पुन्हा एकदा 2009 ला रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसकडून निवडून आले होते आणि 64,409 मतांनी त्यांचा विजय झाला होता. त्यावेळेस माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आशीर्वादानेच यावेळी त्यांना रावसाहेब अंतापूरकर यांना मोठ्या मताने त्यांचा विजय त्यावेळेस माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जे काही काम त्यांनी केलं होतं त्यांच्यामुळे त्यांना जे मोठ्या मताने त्यांना निवडून द्यायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी या ठिकाणी केलेला दिसून आलेला आहे. आणि एकूणच आपण बघू शकतो की यावेळेस आता अशोकराव चव्हाण
हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे त्यांना आता यावेळेस उमेदवार पुन्हा एकदा जिथे संस्था भरता पुत्र यांना देणार का हे येणाऱ्या काळामध्ये आपण बघावं लागतं. तर आपण थोडक्यात समजून घेऊया की जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये कशा पद्धतीने त्यांना मते पडली. तर यावेळेस जिथे रावसाहेब भरता पुत्र यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होती. त्यावेळेस त्यांना 1,08,840 मते मिळाली होती. त्यानंतर सुभाष सामने यांना शिवसेनेकडून उमेदवारी त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी निवडून केले होते. त्यावेळेस त्यांना इथं थोडक्यात भारतीय जनता पार्टी असल्यामुळे या ठिकाणी 66,907 मध्ये त्यावेळेस त्यांना मिळाली होती. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर उत्तम इंगोले वंचित बहुजन आघाडीचे 11,347 मध्ये या ठिकाणी त्यांना पडलेली होती पोटनिवडणुकीमध्ये. तर पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती जे पंढरपूरला जी पुनरावृत्ती झाली होती त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी विजय खेचून आणेल या विधानसभेमध्ये असं एकूण चित्र होतं. तर आपण जर थोडक्यात जर बघायला गेलं तर या ठिकाणी काय आपण बघू शकतो की इथं बीजेपी भारतीय जनता पार्टी आहे. थोडक्यात तुमच्या लक्षात राहण्यासाठी लिहिण्यामध्ये थोडंसं हे झालंय. त्यानंतर आता जे काही या आतापर्यंत जे निवडणुका झाल्या असतील पण या ठिकाणी विकास संदर्भात कोणताही आमदारांनी ज्याप्रमाणे विकास करायला पाहिजे होता मुळात ते कुठेही कोणाच्याही तोंडातून एकूणच बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर लेडी प्रकल्प अजूनही तसाच आहे असं एकूण बोललं जात आहे. पण नेमकं लेडी प्रकल्प कुठपर्यंत गेलाय आपण त्यांच्याकडून जे काही आज चालू आमदार आहेत किंवा माजी आमदार आहेत त्यांच्याकडून देखील आपण मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमकं काम झालंय तरी काय आणि कुठपर्यंत प्रोसेस त्याची झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला रेल्वे मार्ग जे आहे तर याचा इतिहास निधन काळापासून आहे. आपण रिपब्लिक 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून एकदा आपण बातमी कव्हर केली होती उत्तर मान्य म्हणून त्यांच्याकडून आपण बऱ्याच काही माहिती घेतली होती की निधन काळापासून जे काही बोधन देगलूर उदगीर आणि बेदर हे जे रस्ता आहे ते होणार होता. नेमकं रेल्वेचा मार्ग हा 90 किलोमीटरचा असून देखील दुसऱ्या मार्गावर वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे असा एकूण आरोप या ठिकाणचे जे काही नेते आहेत सामाजिक कार्यकर्ते त्यांनी केलेला आहे. नेमकं दुखते तरी काय नेमकं याचा विकास व्हायचा होऊ द्यायचा आहे का नाही देगलूर विधानसभा काही येणाऱ्या काळामध्ये आपण बघायला लागणार आहे. आणि या ठिकाणी माजी खासदार भास्करराव पाटील देखील या ठिकाणी आहेत. त्याचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळं नेमकं विकासामध्ये बाधा कोण आणते हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला लागणार आहे. जनतेचे मते काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत. ते नेमकं हे ग्रामीण विकास झालेला नाही इथं उद्योग नाही. तरुण जे काही बेरोजगार आहेत ते पुण्याला या ठिकाणी कामाला जावं लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक सुविधा देखील या ठिकाणी मोठे कॉलेजेस वगैरे आलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी विकास मोठ्या प्रमाणात झालेला नाही. तर शहरी विकास देखील काही मोठ्या प्रमाणात झालेला नाही. अजूनही रस्ते काही ठिकाणी बऱ्यापैकी झालेले तर अजूनही आणि नेता आणणार आहे. नेत्याच आणणार याच्यासाठी म्हणतोय की इथं एकही असा नेता नाही की महाराष्ट्रामध्ये किंवा सदनमध्ये जाऊन विधिमंडळाचं काय जे काही बोलायचं असेल त्यांना तर त्यांनी एखाद्या मंत्री म्हणजे की एखादा निधी खेचून आणायचा आहे की तात्काळ आपल्या देगलूर विधानसभा संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर विकासाबाबतीत जर कोणता एखादा निधी वगैरे खेचून असेल किंवा एखादा उद्योग जरी त्या ठिकाणी आणायचा असेल तर इथे आपले नेते त्या पद्धतीचं काम करून एखादा निधी किंवा एखादं काम असं या ठिकाणी बुडून आणतील किंवा त्यांना या ठिकाणी रोजगार देतील असं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला कोण आणतील असं हे इथला नेत्याचा अभाव आहे. आणि या ठिकाणी जे काय आहे देगलूर विधानसभा जे आहे या ठिकाणी 3 सीमेवर असलेला आहे. कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्र या 3 बाउंड्रीवर असलेला आपला हे देगलूर विधानसभा आहे. या ठिकाणचा जो विकास व्हायला पाहिजे तो मुळात ते विकास झालेला नाही. त्यामुळे आपण खूप मागासलेले आहोत. तर एकूणच या संदर्भामध्ये कोणते आमदार आतापर्यंत आमदारांनी कोणतं काम केलेलं आहे आणि देगलूर विधानसभा संदर्भात किती विकास कामे केलेली आहेत ही येणाऱ्या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण रिपब्लिकन 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्या समोर दाखवणार आहोत. आपण ते मुलाखत घेणार आहोत माजी आमदार आणि चालू आमदारची. त्यानंतर आपण या विकासा संदर्भात नेत्याचा अभाव आहे. या ठिकाणी जे काही कामं व्हायला पाहिजे मुळामध्ये तसा विकास या ठिकाणी कुठं झालेला दिसून आलेला नाही. जे काही पाहिजे होतं लोकांच्या मनातले जे काही प्रश्न होते की आतापर्यंत जे काही निवडणुका होत्या ह्या रेल्वे आणि लेंडी प्रकल्पावर झालेल्या आहेत आतापर्यंत. पण पुन्हा एकदा या वर्षी देखील यावेळेस देखील या विधानसभेमध्ये हाच मुद्दा घेऊन अजून पुन्हा एकदा निवडणुकीला हे नेते आपल्याला समोर येताना दिसून येतील. त्यामुळे विकास करायचा नाही आणि याच मुद्द्यावर त्यांना निवडून यायचं आहे की काय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला लागणार आहे. त्यानंतर जर इच्छुक उमेदवार जर बघायला गेलं तर तुम्हाला थोड्या वेळा सांगितलं आहे की इच्छुक उमेदवाराची खूप मोठी गर्दी या ठिकाणी राखीव सीट असल्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे काही उमेदवार आयात केलेले आहेत, काही उमेदवार हे सुपारीबाज आहेत असे एकूण बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला इच्छुक उमेदवार आपण बघू शकतो की
चालू आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर निवडणूक लढवणारच आहेत. त्यानंतर सुभाष साबणे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकच आहेत. काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर लढतील का, सुभाष साबणे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडून लढतील का, जितेश अंतापूरकर भारतीय जनता पार्टीकडून लढतील का, कारण का ते समर्थक अशोकराव चव्हाण जे आहे त्यामुळे नेमकं तिकीट कोणाला मिळेल हे का येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. नेमकं हे दोघांपैकी कोणाला ची वर्णी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी का शिवसेना येथे सिटी घेईल, नेमकं काय होईल हे येणाऱ्या काळामध्ये आपण बघावं लागणार आहे. त्यानंतर मधुजी गिरगावकर म्हणून एक आहेत, ते देखील इच्छुक उमेदवार आहेत. ते पण शिवसेनेचे बालाजी खतगावकर यांचे ते एकदम निकटवर्ती आहेत असं सांगण्यात येत आहे. आणि त्यांचं खतगावच्या असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांचे शिवसहाय्यक म्हणून खाली त्यांचे सचिव पी आहेत. त्यानंतर दीपक कांबळे रामपूरकर देखील ते देखील या ठिकाणी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार आहेत. त्यानंतर प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर आहेत, ते देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत. त्यानंतर डॉक्टर उत्तम इंगोले हे वंचित बहुजन आघाडीकडून एक पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची शक्यता आहे का, अजून वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक जणांची नावं आहेत, पण ते आपण त्यांना विचारणार आहोत की अजून नेमकं माझ्याकडे अजून काही त्याची माहिती आली नाही. नेमकं मी जे नावं घेतलेले आहेत ते त्यांना प्रत्यक्ष बोलून त्यांना संपर्क करूनच मी त्यांचे जे काही नावं इथे घेतलेले आहेत ते देखील इच्छुक आहेत असं एकूणच सांगण्यात येत आहे. नेमकं अजून याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीकडून. नेमकं कोणकोणती निवडणूक लढवणार, त्यानंतर मंगेश कदम हे शिवसेनेकडून देखील लढण्यास इच्छुक आहेत, ते सध्या पदाधिकारी देखील आहे शिवसेनेचे. त्यानंतर भीमराव क्षीरसागर देखील कोणत्या पक्षाकडून होणार आहेत हे मात्र येणाऱ्या काळामध्ये बघायला लागणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये बऱ्याच मारुती वाडेकर देखील आहेत. त्यानंतर BN कांबळे देखील आहेत. त्यानंतर विजय वरोडेकर आहेत, बीना गायकवाड, म्हणजे अनेक अशी कितीतरी नावं आहेत की त्यांचे इच्छुक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, पण त्यांच्याशी अजून काही जणांशी संपर्क झालेला नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्याकडून देखील त्यांची मुलाखत घेणार आहोत की ते काय थांबणार आहे, त्याचा अजेंडा नेमका काय आहे, त्यांना या बेंगळूर बिलोली विधानसभा संदर्भात त्यांची काय मागणी आहे किंवा त्यांचं काय कशा पद्धतीचा अजेंडा असणार आहे आणि कशा पद्धतीने ते निवडणूक लढवणार आहे. त्याचं एकूणच आपण त्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण लवकरच आपल्या रिपब्लिकन वाय 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं तरी नेमकं आहे तरी काय, एकूणच त्या निवडणुकीमध्ये त्यांना काय कशा पद्धतीचा विकास या बेंगळूर बिलोली विधानसभेमध्ये करायचा आहे हे आपण जाणून घेऊ. एकूणच याची काय आता तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये बेंगळूर बिलोली विधानसभा संदर्भात जर बोलायचं झालं तर एकूण येथे जे काही अशोकराव चव्हाणचं जे वर्चस्व आहे होतं आतापर्यंत काँग्रेसमध्ये, आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं पुन्हा एकदा त्यांनी त्याच पद्धतीनं ज्याची निवडणुकीची काय रणनीती आहे या ठिकाणी अवलंबून पुन्हा एकदा जितेश रावसाहेब अंतापूरकरला निवडून देतील का. आता त्यांच्याकडूनच अजून भास्कर पाटील देखील भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, चिखलीकर देखील प्रतापराव पाटील चिखलीकर माझे आता ते खासदार आहेत, ते देखील या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात कामात लागल्या. त्याचा पराभव जरी झाला असेल तर त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची बैठका सुरू झालेल्या आहेत आणि आभार देखील त्यांची बैठका सभा होत आहे त्यांचे. त्यानंतर या ठिकाणी वसंतराव चव्हाण हे निवडून आल्यामुळे काँग्रेसकडून दिंडूरमध्ये सध्या काँग्रेसला नेमकं इथला तालुका अध्यक्ष म्हणून कोण येईल आणि इथले नेते कशा पद्धतीने तयार होतील हे येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे. या ठिकाणी जर बघायचं झालं तर शिवसेना मोठ्या प्रमाणात जरी नसली देगलूर तालुक्यामध्ये तर पण राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणी शहरामध्ये त्यांची दोघांकडे सत्ता राहिलेली आहे. त्यानंतर जर भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अशोकराव चव्हाण प्रवेश झाल्यामुळे या ठिकाणी विधानसभेमध्ये तर त्यांना लोकसभा त्यांना खेळता आली नसली तरी या ठिकाणी मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा यावेळेस देखील फटका कोणाला या विधानसभेमध्ये बसणार आहे हे आता लक्ष्मण हाके एका बाजूला ओबीसी आरक्षण मागत आहेत, दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे देखील सगळे सोयरे त्यांनी ओबीसी म्हणून आरक्षण मागत आहेत. नेमकं येणाऱ्या काळामध्ये याचा फटका कोणाला बसणार आहे, मुस्लिम आरक्षण आहे, धनगर आरक्षण आहे, तर एकूणच ही जी काही निवडणूक आहे मोठ्या प्रमाणात चुरशीची व्हायची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये. तर तशाच प्रकारे बेंगळूर बिलोली विधानसभा कोणाला याचा फटका बसणार आहे, नेमकं कोणता उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे, कारण का यावेळेस दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत जर बघायला गेला तर सुभाष साबणे आणि रावसाहेब अंतापूरकर या दोघांच्या घरातच ही उमेदवारी आतापर्यंत राहिलेली आहे, ते विजयी झालेले आहे. तर पुन्हा एकदा हे दोनच साबणे आणि अंतापूरकरच हे एकदा निवडून येतील का 2024 ला हे येणाऱ्या काळात बघावं लागणार आहे का दुसऱ्याची वर्णी या ठिकाणी इच्छुक उमेदवारामधून कोणी येईल का.
का बदल घडेल, नेमकं काय वाटेल आम्हाला लाईक आणि कमेंट करून सांगा. नेमकं इच्छुक उमेदवार कोण हवा असायला हवं आम्हाला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मनातले काही जे प्रश्न असतील कुठल्या संदर्भात जर मुद्द्यावर बोलत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. त्या संदर्भात आपल्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं मी व्हिडिओ बनवेन आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल आम्हाला नक्की सांगायला कमेंट करून विसरू नका. आणि पाहत राहा रिपब्लिक वाय 24 न्यूज आणि मोठ्या प्रमाणात बातम्या आवडल्या असल्यास मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.